मंडळी, बरं आहेस ना व? कोणाकोणाला गावाकडचं वातावरण आवडतं कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर प्रचंड आवडतं. जे शहरात राहतात त्यांना माहीतच असतं गावाकडे एक वेगळीच मज्जा आहे, वेगळाच काय बोलतात त्याला सुकून आहे. तुम्हाला गावाकडे आवडतं का शहराकडे आवडतं? तसं मला विचारायला गेला तर मला दोन्हीकडेही आवडतं, तसा काही विषय नाही. पण गावाकडची मज्जा एक वेगळीच असते. घरात एखादं लहान मुलं असेल तर एक वेगळीच मजा येते. इथे पुढे बघू शकता. ऑब्विसली आत्तू आहे म्हणल्यावर आता विषयच नाही. आता इथून पुढे बघा का त्यांच्यासोबतचं कॉन्व्हर्सेशन मीन्स वेगळंच असतं. का मग कुठे आहे? मला तुम्ही दिसताय. काय करते? देव कोण आहे मी? ए देव माणसं हुशार. आणि व्हिडिओ कॉलवर कोण आत्ता करत असतो? व्हिडिओ कॉल करायला ठेवू नको म्हणते मग आहे ना. अय देऊ हे खाते मी. ते काय त्याला काय म्हणतात? बा. हा बा बा शेंगदाणे. तुला आवडते शेंगा? आवडतात का? हे लावेल. कसा काढायचा फोटो? गबरे फोटो काढायचा. हा स्माइल दे मग. देख आजी कसा काढायचा? लहान पोरं म्हणजे एक लय अतरंगी नौटंकीपणा त्यांच्यामध्ये खूप असतो प्रचंड. गावाकडच्या माणसांमध्ये पण एक वेगळीच आपुलकी असते. जसं तुम्ही गावाकडं इव्हन आपण एखाद्या ट्रिपला गेलो कुठं, आता तर पावसाळा आहे त्याच्यामुळे तर सगळे जातातच कुठं ना कुठं तरी फिरायला. एखाद्या गेलो कुठेतरी बाय चान्स तर तिकडच्या माणसाचं नेचर बघा, ती लगेच आपल्याला अशी अटॅच होतात, लगेच कम्युनिकेट करतात. तसं शहरामध्ये ज्याचं त्याचंच त्याला पडलेलं असतं, ना कोण हे अध्यात्म कोण कोणाचं. भाऊ नाहीये. कुठं बसला होता? नाहीये तिथे, नाहीये गेला तो. कोणच्या घरी? आईकडच्या. हा त्याच्या आईकडे गेला. हे कोणी घडले काय माहिती, बघ ना. नको काढू, चल बस ना. मी बसले तुला नेला बघा. मला नाही ती. कुठं नाही ती? कुठं? तू एक करशील बघा इथं गाड्या. हा केली बंद. थांब आले मी. चल चल मी चालले. आंबे आण चाल. चल इकडे इकडे देऊ, इकडे इकडे भुवा आले इकडे. थांब मी बघते कुठे. पाटील गप. मी चढू. आता तुम्ही तुमच्याकडेच घ्या.
गावाकडे आलं आहे आणि तुम्ही अंगणात झोपला नाही असं ती मजाच वेगळी आहे. आता आम्ही अंगणात झोपत नाही कारण की इकडे खूप वाघ आहेत वगैरे, बिबट्या वगैरे, त्याच्यामुळे आम्ही टेरेसवर झोपायला आलो आहे. पण एक वेगळंच भारी वाटतं, गावाकडची हवाच वेगळी असते. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोणाला गावाकडे राहायला आवडतं ते नक्की सांगा. तर मस्तपैकी आभाळाखाली मस्तपैकी झोपणार आहोत. सो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, कमेंट नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.